नदीच्या पाण्यावर चालणारी ड्रिप सिस्टीम आहे का फिल्टर न बसविता? हा प्रश्न खूप शेतकरी दादा विचारत आहेत. कारण ज्या ज्या शेतकऱ्यांनी ठिबक बसवली आहे त्यांना माहिती आहे की फिल्टर साफ करणं म्हणजे खूप मोठं जिकिरीचं काम असतं. तर बिना फिल्टर ठिबक वापरता येईल का? बिलकुल येणार नाही. तुम्ही कोणत्याही कंपनीची ठिबक घ्या, तुम्ही जर बिना फिल्टर ती वापरणार असाल तर तुम्ही कृपया करून ठिबक लावू नका. मग राहिलं की नाही बिना फिल्टरच काय लावायचं, तर जे प्रीपंच पेप्सी येतं त्याला मी ठिबक म्हणत नाही, हे खूप वेळा सांगितलं आहे. कारण ज्या नळीमधून थेंब थेंब पाणी पडतं ते ठिबक, ज्याच्यातनं चिडकांडी मारतं ते पेप्सी. तर ती प्रीपंच पेप्सी मात्र तुम्ही बिना फिल्टर वापरू शकतात, कारण त्याच्यात ड्रिपरच नसतं, त्याच्यामुळे चोकअप व्हायचा प्रश्न नाही. आणि समजा त्याला नुसतं छिद्र पाडलं आहे, ते जर चोकअप झालं तर ते छिद्रसुद्धा साफ करता येतं किंवा त्याच्या बाजूला दुसरंसुद्धा छिद्र पाडता येतं. आणि ही जी प्रीपंच पेप्सी आहे ही 5-6 हजार रुपयात 1 एकर होते. म्हणजे 2-3 वर्ष जरी तुम्ही वापरली आणि नंतर खराब झाली तर फक्त तुम्ही 3-4 हजार रुपयाची नळी बदलवून, त्या पेप्सी बदलवून परत नव्याने ठिबक करता येतं. कारण पाईप वगैरे गोष्टी खराब होत नाही.